मीडियात करिअर करायचंय? मग तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. कॅमेरा, व्हिडिओ एडिटिंग, ड्रोन टेक्नॉलॉजी आणि एआय टेक्नॉलॉजी यामध्ये प्लेसमेंटच्या अनेक संधी आहेत. तर मग वाट कशाची बघताय? आजच भेट द्या MGM कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडियाला आणि आपला प्रवेश निश्चित करा. भास्करराव जाधवांची आज कितवी टर्म आहे? जवळपास 6 टर्म पूर्ण झालेत तुमच्या. ते कॅबिनेट मिनिस्टर होते, ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते. पण इतक्या दिवसामध्ये का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला? मला ते काही कळलं नाही. त्याच्यावर इतरांनी आम्हाला उपदेश करायचं काही कारण नाही असं मला स्पष्ट सांगायचं आहे. त्याच्यावर कुणाचा तरी राग माझ्यावरही काढण्याचं काही कारण नाही. मग अर्थमंत्री कोण स्वतःला समजतात? मी कुणाला कोण समजत नाही. मी राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री आहे. जो मला अधिकार आहे, जो विधिमंडळाने दिलेला आहे, जो मंत्रिमंडळात दिलेला आहे, त्याच्या बाहेर मी यत्किंचितही जात नाही. मी काही मालक नाही आहे. सगळे मिळून हे सरकार चालवतात. भास्करराव, तुम्हाला जर बोलायचं असतं तर मला खरंच खूप बोलायचं होतं, परंतु आता बेल वाजायला लागली. मला वाटलं नाही मला एवढा वेळ लागेल. अध्यक्ष महोदय, अनेकांना आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. इथं सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव बसलेले आहेत. ते सिनियर आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी काल काही बोलत असताना, मी काल सभागृहामध्ये नव्हतो, परंतु मला बाकीच्यांनी माहिती दिली की अशा अशा पद्धतीनं बोलले. त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या आता 3 पक्षाचं सरकार आहे. भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष आहे, शिवसेना आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये. आणि आम्ही सगळेजण काम करत असताना कारण नसताना असं जरा भाजप सरकारमधल्या भाजपच्या काही मंत्र्यांची पण तक्रार आहे, शिवसेनेला देखील खात्याबद्दल तक्रार आहे. तुम्ही जर बघितलं भास्करराव सन्माननीय सदस्य, तर आता निधी देत असताना कुठल्या कुठल्या विभागाला किती निधी दिलाय तो जरा आपण पहा. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या मतदारसंघामध्ये गुहागरला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करायचा. आणि मी अजित पवारांना पत्र दिलं. अजित पवारांनी ते पत्र बघितलं, परंतु त्याच्यामध्ये काहीच बोलले नाही. होही बोलले नाही, नाही बोलले नाही. आणि त्याचा त्यांनी माझा थोडासा म्हणजे नाराज झालो. त्यांनी नाही नाराज झाले, बरंच काही अस्वस्थ झाले. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये असं व्हायला नको होतं वगैरे वगैरे त्यांनी त्यांच्यामध्ये सांगितलं. अध्यक्ष महोदय, मला खरं तर भास्करराव जाधवांना सांगायचं आहे, भास्करराव जाधवांची आज कितवी टर्म आहे? जवळपास 6 टर्म पूर्ण झालेत तुमच्या आणि 7वी टर्म आहे. म्हणजे MLC पण त्याच्यामध्ये जर धरली तर त्या गोष्टी. अध्यक्ष महोदय, ह्यामध्ये इतक्या टर्ममध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर होते, ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते. मग इतक्या वर्षात ते त्या भागामध्ये प्रतिनिधित्व करता चिपळूणचं केलं, गुहागरचं केलं. मग इतक्या दिवसामध्ये का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला? मला ते काही कळलं नाही. आमच्याच वेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या गोगावले साहेबांच्या जिल्ह्यामध्ये नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सॉरी रायगड जिल्ह्यात नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यामध्ये 8 तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि एकूण 9 तालुके आहेत आणि माझ्या इथं नाही. अध्यक्ष महोदय, वास्तविक इतक्या दिवसात पुतळा आपण उभा केला नाही, संपूर्ण खापर आमच्या माती मारायचं. आम्ही तर छत्रपती संभाजी महाराजांचं खूप मोठं भव्य दिव्य स्मारक हे तुळापूर आणि वडूला चाललेलं आहे. मधल्या काळामध्ये जिथं महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या काळामध्ये एक फितुरी केल्यामुळं काहींनी पकडण्यात आलेला आहे, तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिथं पण भव्य दिव्य स्मारक संगमेश्वरला, चिपळूण तालुक्यामध्ये, संगमेश्वर तालुक्यात चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं आपण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये हे अर्थ खातं, ते काही मालक आहेत का? अर्थमंत्री कोणाला पैसे देणार? अर्थमंत्री कसे ठरवू शकतात? अध्यक्ष महोदय, त्यांनाही माहिती आहे की अर्थ खातं सगळ्याला निधी देतं. त्याच्यावर अजित पवारची अर्थमंत्री सही असली तरी एकनाथराव शिंदे साहेबांची पण सही उपमुख्यमंत्री म्हणून असते, मुख्यमंत्र्यांची पण सही त्याच्यामध्ये असते. कॅबिनेट त्याला सगळ्याला मान्यता देते आणि एकदा निधीचं वाटप झाल्यानंतर त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना तो अधिकार असतो कुणाला किती निधी द्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं तरतूद कुणाला किती करायची, ते सगळं असताना
त्यांनी इतकं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना 5:30ला अध्यक्ष महोदय मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, तरी माझं वाचन दादा एवढं फास्ट नाही. नाही 5:30ला गेलो. अच्छा, ते सगळं सांगून तुम्हाला मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं, वास्तविक मी काही मालक नाहीये, सगळे मिळून हे सरकार चालवतात. भास्करराव, तुम्हाला जर बोलायचं असतं तर मला खरंच खूप बोलायचं होतं, परंतु आता बेल वाजायला लागली, मला वाटलं नाही मला एवढा वेळ लागेल. परंतु अध्यक्ष महोदय, एकंदरीतच महसूल जमा किती होतो, त्या विभागाला आउटलेट दिला जातो, मग ते पैसे त्या विभागाने खर्च करायचे. मग अर्थमंत्री कोण स्वतःला समजतात, मी कुणाला कोण समजत नाही. मी राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री आहे. जो मला अधिकार आहे, जो विधिमंडळाने दिलेला आहे, जो मंत्रिमंडळाने दिलेला आहे, त्याच्या बाहेर मी यत्किंचितही जात नाही. मला महाविकास आघाडीमध्ये देखील मी सरकारमध्ये काम केलेलं आहे, महायुतीमध्ये देखील मी काम करतोय. त्याच्यामुळे एकंदरीत अशा प्रकारच्या सरकारमध्ये काम करत असताना कसं सर्वांना बरोबर घेऊन जायचं ह्याचं आम्हाला ज्ञान आहे. त्याच्यामुळे इतरांनी आम्हाला उपदेश करायचं काही कारण नाही, असं मला स्पष्ट सांगायचं आहे. त्याच्यामुळे कुणाचा तरी राग माझ्यावरही काढण्याचं काही कारण नाही, मला कुणालाही त्याच्यामध्ये दोष द्यायचा नाही. एवढंच अध्यक्ष महोदय सांगतो. मी आपल्या अनुमतीने सन 2025-26च्या जून-जुलै 2025च्या पावसाळी अधिवेशनात नगरविकास विभागाच्या बाब क्रमांक 74 ते 92 खाली अनिवार्य व कार्यक्रम करता रुपये 15,465 कोटी 13,33,000 रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाब क्रमांक 97 ते 141 खाली अनिवार्य व कार्यक्रम करता रुपये 9,068 कोटी रुपये 49,35,000, पर्यावरण वातावरण बदल विभागाच्या बाब क्रमांक 283 खाली कार्यक्रम करता रुपये 238 कोटी इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्मान्य सभागृहास करतो. धन्यवाद. आता मी सन 2025-2026च्या पुरवणी मागण्यांवरील 1. नगरविकास विभाग, 2. सार्वजनिक बांधकाम विभाग. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला निधी वाटपाच्या मुद्द्यांवरून 2 दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. पुरवणी मागण्यांवर बोलताना भास्कर जाधव यांनी अजित पवार यांच्या वित्त विभागाच्या कार्यपद्धतीचे वाबाडे काढले होते. कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा हे अर्थमंत्री ठरवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत राजकारण करू नका असं भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं. त्यानंतर बुधवारी अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवर उत्तर देताना भास्कर जाधव यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अर्थमंत्री ठरवतील त्यांनी निधी, अशा पद्धतीने अर्थ खाते चालू शकत नाही. अर्थमंत्री जर निधी देणार असतील तर मग अर्थसंकल्प मांडता तरी कशाला. अर्थसंकल्पातल्या तरतुदींना काही अर्थ आहे की नाही, यापूर्वी कोणी अर्थमंत्री झालं होतं का नव्हतं, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना लक्ष केलं होतं. इतरांनी उपदेश करण्याचं कारण नाही असं अजित पवार म्हणाले. सभागृहात सगळ्यांनाच आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. काल सभागृहात नसताना भास्करराव जाधव हे काय म्हणाले याविषयी मला सांगण्यात आलंय. आमचं सरकार हे 3 पक्षाचं सरकार आहे. मला इतकंच सांगायचंय की भास्करराव, आपण कोणत्या विभागाला किती निधी दिलेला आहे ते एकदा जरा पहा. भास्कर जाधव यांनी सांगितलंय की त्यांच्या गुहागर येथील मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारायचा आहे. यासाठी मी अजित पवारांना पत्र दिलंय, पण यावर अजित पवार होय ही देखील बोलले नाही आणि नाही देखील बोलले नाही. म्हणूनच ते नाराज आहे आणि अस्वस्थ झाले. मला हे सांगायचंय की भास्कर जाधव यांच्या आतापर्यंत 6 टर्म पूर्ण झाल्या आहेत आणि ही आता त्यांची 7वी टर्म आहेत. या इतक्या टर्म मध्ये ते मंत्री होते, तर मग ते विकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते. मग इतक्या वर्षामध्ये चिपळूण आणि गुहागर सारख्या भागांमध्ये प्रतिनिधित्व करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा का उभारला नाही, मला ते कळत नाही. भास्कर जाधव यांनी सांगितले की आमच्या गोगावले साहेबांच्या रत्नागिरी जिल्ह्यामधील 8 तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, पण आमच्या इथे महाराजांचा पुतळा नाही. वास्तविक इतक्या वर्षामध्ये पुतळा उभा केला नाही आणि संपूर्ण खापर आता आमच्या माथी मारत आहे. असं म्हणत असताना अजित पवारांनी अक्षरशः भास्कर जाधवांचे वाबाडे काढलेत. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.